पोलिसांची 9 पथकं आणि 150 पोलिसांची फौज वाल्मिक कराडच्या मागावर होती. पण पोलिसांना वाल्मिकचा शोध लागला नाही. अखेर 22 दिवसांनी तो शरण आला. त्यामुळे कराडच्या शरणागतीवर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. पाहूया हा खास रिपोर्ट. आलिशान गाडीतून फिल्मी स्टाईलनं स्वतःला सरेंडर करण्यासाठी आलेला हा आहे वाल्मिक कराड. दाक्षिणात्य सिनेमातील प्रसंगांना लाजवेल अशा थाटात त्यानं पुण्याच्या CID मुख्यालय परिसरात एंट्री केली. हात जोडत आणि उपस्थितांचं अभिवादन स्वीकारत जणू एखादा विजेता असल्याच्या थाटात त्यानं शरणागती पत्करली. विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या गाडीत परळीचे 2 नगरसेवकही होते. CID आणि पोलीस गेल्या 2 आठवड्यांपासून त्याचा शोध घेत होते. मात्र वाल्मिक कराडचा थांगपत्ता कुणालाही लागत नव्हता. हेच कमी की काय म्हणून CID कडे स्वतःला सुपूर्द करण्यापूर्वी त्यानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड CIDच्या रडारवर होता. 150हून अधिक अधिकाऱ्यांची 9 पथकं कामाला लावूनही महाराष्ट्रातच असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात यश येत नव्हतं. त्यामुळे कराडचं आत्मसमर्पण हे घडवलेलं नाट्य असल्याचा संशय विरोधक व्यक्त करतायत. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती. कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं का 2-3 दिवसापासून चालू आहे अंतर्गत. आणि ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला असा दावा करणारा वाल्मिक कराड इतके दिवस गायब का होता असा सवाल विचारला जातोय. तर वाल्मिक कराड शरण येईपर्यंत त्याला अटक करता न येणं ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा CID कडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले? आज मला काही शरण वगैरे हा शब्द योग्य वाटत नाही. कारण का माझी अपेक्षा होती की सरकारने त्यांना अरेस्ट करायला हवी होती. शरण काय म्हणताय? याच्यात कसलं शरण? एका माणसाचा खून झालेला आहे, ज्या पद्धतीने झालेला आहे, आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबाचे जे अश्रू, त्यांच्या लेकीचे अश्रू हे आयुष्यात कोणीच विसरणार नाही. वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर सुरेश धसांनीही गिअर बदलत आपला मोर्चा आकावरून आकाच्या आकाकडे वळवला. त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे CID म्हणजे परत CIDचे IG, त्यांचे SP, DYSP आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमागं फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे. आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. तपास वेगानं झाल्यामुळे गुन्हेगारांना शरणागती पत्करणं भाग पडल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केलाय.
आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिला आहे. तर संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची भाषा करणारे नेते 2 दिवसांपासून अचानक ओबीसींवरील अन्यायाची भाषा का बोलू लागलेत असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगेंनी या शरणागती मागे वेगळाच उद्देश असल्याचा संशय व्यक्त केलाय. ते दुसरे लवकर धरा. आता याचे फोन तपासा सगळे. यांना ज्यांनी ज्यांनी सांभाळले तेच मध्ये टाका. काल पण ठेवत होते मग तुम्ही हलक्यात मुख्यमंत्री साहेब हे मॅटर घेऊ नका. तुम्ही खून पाचवायचा प्रयत्न करू नका, मॅटर दाबायचा प्रयत्न करू नका आणि होऊ पण देऊ नका. आणि तुम्ही होऊ देणार नाहीत ही आम्हाला आशापणे. जर तसं आम्हाला शंका आली आम्ही राज्य बंद पाडलंच. एकीकडे या राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच तपास यंत्रणा वाल्मिक कराडला साधी अटकही करू शकल्या नाही. या वस्तुस्थितीचा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना झालेला क्लेश त्यांच्या शब्दातून व्यक्त होतोय. मी मागणी जी करत होतो पहिल्यापासून, जी आहे मागणी माझी, आरोपीला अटक करून शिक्षा द्या, त्याचा एक हा भाग आहे. त्याच्यामुळं बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा, सह आरोपी शोधा. मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? काय म्हणायचं, ते पण स्वतःहून. ह्यांनी कुठं पकडलं ना शासनाने? जे स्वतःहून आले ते 3 तर कुठे माहित नाही, त्याच्या मागचेही म्हणतात ते पण माहित नाही, म्हणजे आणखीन कोण आहे नाही का असं. आणि कधी पकडणार, कधी? न्याय तर लांबच राहिला. ह्यांना 22 दिवस झाले, कुटुंब आज माहित नाही राहते का जिवंत नाही का मरते, म्हणजे करतात काय हे चुकीचं? आणखीन चुकीचं काहीच नाही, सगळी सत्य परिस्थिती आहे. मग एका देवा माणसाला लवकर न्याय मिळत नाही म्हणजे? या प्रकरणात एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केले. सीआयडी तपास करत असलेल्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल नसतानाही तो सीआयडीला शरण का गेला? स्वतःच्या निर्दोषत्वाचा दावा करणारा कराड गेले 23 दिवस गायब का राहिला? महाराष्ट्रातच असणाऱ्या कराडपर्यंत पोलीस का पोहोचू शकले नाहीत? संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होणार का? वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणामुळे देशमुख हत्या प्रकरणात काही नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. सगळ्या प्रकारच्या राजकीय दबावाचं आव्हान पेलत सीआयडी दोषींना फासापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होते का? याकडे देशमुख कुटुंबियांसह महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.